नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय इतिहास पाठ 11वा प्राचीन भारत आणि जग या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहे भारत आणि आशिया खंडातील इतर देश. या घटकाचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. आशियातील अनेक देशांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचा विशेष प्रभाव पडला होता. श्रीलंका बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवले होते. त्या दोघांच्या नावाचा उल्लेख महावंश या श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथात केलेला आहे. संघमित्राने स्वतःबरोबर बोधिवृक्षाची शाखा नेली होती. श्रीलंकेतील अनुराधपूर येथे असलेला बोधिवृक्ष याच शाखेपासून वृद्धिंगत झाला असे तेथील परंपरेनुसार मानले जाते. पहा की सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेमध्ये पाठवलेले होते. तसेच महेंद्र आणि संघमित्रा यांच्या नावाचा उल्लेख श्रीलंकेतील महावंश या बौद्ध ग्रंथात केलेला आहे. श्रीलंकेतील मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती. तेथील सिगिरिया या ठिकाणी इसवी सनाच्या 5व्या शतकात कश्यप नावाच्या राजाने लेणे खोदवले होते. त्या लेण्यातील भित्तिचित्रांची शैली अजिंठ्याच्या चित्रशैलीशी साम्य दर्शवणारी आहे. श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्पर संबंधाची माहिती देतात आणि हे ग्रंथ पाली भाषेत लिहिलेले आहेत. पहा की महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्परासंबंधीची माहिती देतात आणि हे दोन ग्रंथ पाली भाषेत लिहिलेले आहेत. पहा तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो की प्राचीन भारतातील श्रीलंका व भारत यांच्यातील संबंध स्पष्ट करा. तर त्याचं उत्तर काय आहे की प्राचीन भारत व श्रीलंका यांच्यात धार्मिक व व्यापारी संबंध घनिष्ठ होते. तसेच श्रीलंकेतील मोती आणि मौल्यवान वस्तूंना भारतात मोठी मागणी होती. सम्राट अशोकाने आपल्या मुलामुलीला बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेत पाठवलेले होते आणि सिगिरिया लेण्यातील भित्तिचित्रशैलीवर अजिंठ्याच्या चित्रशैलीचा प्रभाव जाणवतो. तसेच श्रीलंकेतील महावंश व दीपवंश या ग्रंथात दोन्ही देशांमधील संबंधाची माहिती मिळते आणि हे दोन ग्रंथ पाली भाषेमध्ये आहेत. पहा तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे सिगिरिया लेण्यातील भित्तिचित्र. कोणतं चित्र आहे? सिगिरिया लेण्यातील भित्तिचित्र. पहा की सिगिरिया या ठिकाणी इसवी सनाच्या 5व्या शतकात कश्यप नावाच्या राजाने लेणे खोदवले होते आणि त्या लेण्यातील भित्तिचित्रांची शैली अजिंठ्याच्या चित्रशैलीशी साम्य दर्शवणारी आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे चीन आणि इतर देश. प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते. सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिनानशुक असे नाव होते. चिनानशुकाला भारतात मोठी मागणी होती आणि प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनानशुक
पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत. हा व्यापार कुशकीच्या मार्गाने होत असे आणि त्या मार्गाला रेशीम मार्ग असेही म्हणतात. परत एकदा पहा की प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी संबंध आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झालेले होते आणि सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिनानशुक असे नाव होते आणि चिनानशुकाला भारतात मोठी मागणी होती. प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनानशुक पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत आणि हा व्यापार कुशकीच्या मार्गाने होत असे. त्या मार्गाला रेशीम मार्ग असेही म्हणतात. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, माहिती द्या किंवा टिपा लिहा. यामध्ये हा प्रश्न येतो की रेशीम मार्ग त्याचं उत्तर काय आहे, तर भारत आणि चीन यांच्यात प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. तसेच चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात मोठी मागणी होती. भारतातील व्यापारी हे रेशमी कापड पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत आणि हा व्यापार ज्या कुशकीच्या मार्गाने होत असे त्या मार्गाला रेशीम मार्ग असेही म्हटले जाते. आणि याच मार्गानेच चीनी बौद्ध भिक्खू फाहियान व युआनशॉंग भारतात आले होते. पहा की भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशमी मार्गांशी जोडलेली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईजवळ असलेले नाला सोपारा हे एक होते. भारतात आलेले फाहियान आणि युआनशॉंग हे बौद्ध भिक्खूही रेशीम मार्गानेच भारतात आले. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चिनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत रूपांतर केले. त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. बौद्ध धर्म जपान, कोरिया, व्हिएतनाम या देशांमध्ये पोहोचला. पहा की बौद्ध धर्म जपान, कोरिया, व्हिएतनाम या देशांमध्ये पोहोचला. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो की प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश कोणते, तर कोणते आहेत, जपान, कोरिया, व्हिएतनाम, चीन, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी. त्यानंतरचा मुद्दा आहे आग्नेय आशियातील देश. कंबोडिया या देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली. चिनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली अशी माहिती मिळते. फुनानच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते आणि त्या काळातील एक कोरीव शिलालेख उपलब्ध आहे, तो संस्कृतमध्ये आहे. आग्नेय आशियातील इतर देशांमध्येही भारतीय वंशांच्या लोकांची छोटी राज्ये उदयाला आलेली होती आणि या राज्यांमुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत राहिला. परत एकदा पहा की कंबोडिया या देशातील फुनानन या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली. कंबोडिया या देशातील फुनानान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली आणि चिनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केलेली होती. तसेच आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. इंडोनेशियात आजही रामायण आणि महाभारत
यातील कथांवर आधारलेली नृत्य नाटके लोकप्रिय आहेत. तसेच आग्नेय आशियातील राज्यांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला. प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी देशात पोहोचला आणि नंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांच्या मंदिरांचीही निर्मिती झाली. पहा, याच्यावर तुम्हाला असा प्रश्न येतो, आग्नेय आशियातील भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. तर इसवी सनाच्या पहिल्या शतकात आग्नेय आशियातील देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची छोटी छोटी राज्ये उदयाला आलेली होती आणि या राज्यांमुळे भारतीय नृत्य, नाटके, अन्य कला, संस्कृती यांचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला. मंदिरांची निर्मिती झाली. अशा रीतीने आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. तसेच पहा की इंडोनेशियातील लोकप्रिय नृत्य नाटके ही रामायण आणि महाभारत या महाकाव्यातील कथांवर आधारलेली होती. इंडोनेशियातील लोकप्रिय नृत्य नाटके रामायण आणि महाभारत या महाकाव्यातील कथांवर आधारलेली होती आणि प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया या देशात पोहोचला. यावर्षी आपण इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचा आढावा घेतला. पुढील वर्षी आपण इसवी सनाच्या 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतचा इतिहास शिकणार आहोत. इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात. पहा, इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1, महावंश आणि दीपवंश या ग्रंथांची भाषा कोणती होती? प्रश्न 2, प्राचीन कालखंडात बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश कोणते? प्रश्न 3, आग्नेय आशियावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीत लिहायची आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.